नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे. आता ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, आपण तुम्ही थंबनेल बघितलेलीच आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघा ऑफिशियल ब्राउझर आहे. बघा, तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटला जर दिला तर हा ऑफिशियल ब्राउझर आहे. बघा, इन्फॉर्मेशन ब्राउझर अकॅडमिक इयर 2026-27 साठी. ठीक आहे. यामध्ये आपण जो काय तर 71 नंबरचा जो काही पेज नंबर आहे, या पेज नंबरवर ज्या काही प्रिफरन्स रिलेटेड ज्या काही गोष्टीच दिलेल्या आहे, ओके, त्या आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, ही जे काही आहे हे सगळं तिथे तुम्हाला जे काही तुम्ही थंबनेल बघितलं की मॅक्सिमम 300 चॉईसेस आपण भरू शकतो. तर बघा, filling of the confirmation online option forms and the preferences of the course and the institute prior to respect to cap rounds. Candidates may fill the preferences of the institutes and the courses in decreasing order of their preferences as specified by the authority. The option form, once confirmed by the candidate through their login, shall be considered for the allotment in the respective cap rounds, and candidates may fill up to the maximum 300 choices of the institute and the courses. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा सीईपी मधनं कम्प्युटर सायन्स पण ट्राय करणार, IT पण ट्राय करणार. ओके, आता हा डिक्रीजिंग ऑर्डर वगैरे काय म्हटलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याची एक मी PDF केलेली आहे स्पेशल. तर जो काही तिकडे ऑप्शियली, ओके, जो काही तो ऑप्शियल जो काही स्टांजा होता, बस तिथनंच मी इथं सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा, आता कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कॉलेज म्हणजे जे काही कॉलेजेस आहे आणि कोणते कॉलेजेस आणि कुठल्या ब्रांचेस घ्यायचे आहे, ओके, याची पसंती म्हणा, प्रिफरन्स म्हणा, ऑनलाईन ऑप्शन फॉर्म कशा प्रकारचे भरायचे आहे, ओके, याबद्दलची सविस्तर चर्चा. ओके, या फॉर्ममध्ये तुम्ही कॉलेज प्लस ब्रांच या दोन गोष्टी आपल्याला या दोघांचाही पर्याय निवडून आपल्याला जो काही प्रिफरन्स ऑर्डर आहे तो भरायचा आहे. बघा, आता तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार महाविद्यालयाचा अभ्यासक्रम उच्चते डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द प्रिफरन्स अशा प्रकारे भरायचा. याचा अर्थ कसा आहे? बघा, ज्या कॉलेज आणि ब्रांचमध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रवेश घ्यायचा आहे तो पर्याय तुम्हाला प्रिफरन्स नंबर पहिल्यावर ठेवायचा. याच्या लक्षात, त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा, मग अशा प्रकारे शेवटपर्यंत परत जा. कट ऑफच्या क्रमाने पर्याय भरायचे नाही. इथे लक्षात तुम्हाला. बघा, जसं की काय होतं, समजा पहिल्या कॉलेजवर, समजा पहिल्या कॅपराऊंडमध्ये काय होते की जो काही तुम्ही प्रिफरन्स पहिल्या नंबरवर ठेवणार आहे, समजा मी पहिल्या नंबरवर समजा सीयूपीची कम्प्युटर सायन्स ही ब्रांच ठेवली आणि पहिलाच नंबर, समजा माझे पर्सेंटाईल तितके आहे, ओके, समथिंग XYZ माझे पर्सेंटाईल आहे की मी तिथे लागू शकतो. मग तो पहिला पर्याय समजा जर क्लिक झाला तर सिस्टम दुसरा, तिसरा, चौथा तुमचा पर्याय चेक करत नाही. ओके, येत्या लक्षात. ओके, तर त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय समजा. बघा, आता खाली प्रकारे तुम्हाला सांगतो. बघा, हे आपण समजा हे 6 प्रिफरन्सेस सुरुवातीचे कसे ठेवायचे. बघा, आता एक माझा ठरला आहे की मला कम्प्युटर सायन्स ब्रांच पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, मग मी पहिले कम्प्युटर सायन्स सीयूपीचं घेणार. आफ्टर दॅट VGT आहे, आफ्टर PICT VIT वालचंद आणि CUP. ओके, समजा मला CUP मधलं कम्प्युटरही चालतं, इलेक्ट्रॉनिक्सही चालतं ना, IT चालतं. मी काय करणार, मग पहिले CUPचं कम्प्युटर ठेवलं, आफ्टर दॅट CUPचं मी IT ठेवलं, आफ्टर दॅट मी CUPचं ENTC ठेवलं. म्हणजे मला कॉलेज आणि ब्रांच हे दोन्ही मिक्स करून या सगळ्या कॉम्बिनेशन्स मला पुढे ठेवायचे आहे. येतं लक्षात? ओके, बघा, आता ही योग्य प्रिफरन्स ऑर्डर झाली. ओके, कम्प्युटर सायन्स ब्रांच ठेवली, परंतु कम्प्युटर सायन्स मला पिंपरी चिंचवडपर्यंत कम्प्युटर सायन्स मला चालत होतं. म्हणजे पिंपरी चिंचवडचंही जर मला कम्प्युटर मिळालं तरी चालत होतं. परंतु एखादा विद्यार्थी असं राहतो की CUPचं नाही समजा कम्प्युटर मिळालं पण तो IT मिळायला पाहिजे, मग कम्प्युटर सायन्स नंतर त्याने ITच ठेवायला पाहिजे. याच्या लक्षात. आता बघा, फॉर एक्झाम्पल, बघा, समजा तुमचे पर्सेंटाईल समथिंग आहे, ओके, कॅप राऊंडमध्ये समजा CUP मिळाले आहे, ओके, आता VGT मिळाली नाही. ठीक आहे, PICT नाही मिळालं. जर तुम्हाला प्रिफरन्स नंबर 3 PICT मिळेल, यानंतर प्रिफरन्स नंबर 4, 5, 6 यांचा विचार केला जाणार आहे, कारण तुम्हाला त्यापेक्षा वरचा प्रिफरन्स मिळालेला आहे. याच्या लक्षात. एकदा समजा तिसऱ्या नंबरवरचा आपल्याला समजा जर PICT मधलं कम्प्युटर इंजिनिअरिंग मिळाली, तर आता बघा, VIT ला कम्प्युटर, वालचंदला कम्प्युटर, पिंपरी चिंचवडला हा तुम्हाला मिळणार नाही. याच्या लक्षात. त्याच्यामुळे प्रिफरन्स अतिशय महत्वाचा आहे. येतं लक्षात. म्हणजे काय आहे ना, प्रिफरन्सचं कॉम्बिनेशन कॉलेज प्लस ब्रांच. ओके, काही विद्यार्थ्यांना त्या पर्टिक्युलर कॉलेजमधलं कम्प्युटर पण ओके असते, IT पण ओके असते आणि ENTC पण ओके असते. ओके, मग त्याच कॉलेजच्या जसं CUPचं मला या तिन्ही ब्रांचेस चालते, मग मी CUPचं पहिले CS टाकणार, आफ्टर दॅट IT टाकणार, आफ्टर दॅट ENTC झालं. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. मग मी सेकंड VGT आलो, तर समजा VGT याचाही मला कम्प्युटर पण चालणार, IT पण चालणार आणि ENTC पण चालणार. मग VGTचे मी 3 टॅब ब्रांचेस ठेवणार. अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून जर तुम्ही गेला तर काही मोठी अडचण येणार नाही. ठीक आहे. म्हणजे चुकीचे उदाहरण बघा, समजा तुमची खरी इच्छा आहे CUP, VGT आणि PICT मिळायला पाहिजे तुम्हाला.
समजा तुम्हाला ह्या पर्टिक्युलर 3 कॉलेजेस मिळायला पाहिजे आणि या 3 कॉलेजेसमध्ये या तिन्ही CS, IT आणि ENTC ब्रांच चालते. पण तुम्ही वालचंद, पिंपरी चिंचवड आणि CUP असे भरले असेल. हे लक्षात. जर तुम्हाला पर्सेंटाईल बरोबर वालचंद मिळालं असेल तर सिस्टम लगेच वालचंद काय करणार, क्लिक करणार. खाली सिस्टम येणारच नाही, कारण की तुमची पहिली प्रिफरन्स होती. म्हणूनच त्यांनी म्हटलं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. ओके, नंतर CUP मिळण्याची संधी त्या फेरीला मिळणार नाही. ठीक आहे, म्हणून प्रिफरन्स ऑर्डर खूप महत्त्वाचा. आता 300 प्रिफरन्सेस म्हणजे ऍक्च्युली काय. ओके, बघा यावर्षी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 300 कॉलेजेस प्लस ब्रांचचं कॉम्बिनेशन, जसं CUPचं CS, CUPचं IT, या प्रकारे कॉम्बिनेशन्स तुम्हाला 300 कॉम्बिनेशन्स भरता येणार आहे. येतं लक्षात. उदाहरणार्थ कम्प्युटर इंजिनिअरिंग CUPचं VGTI, CUPचं AIDS, नाही आफ्टर दॅट VGTIचं कम्प्युटर पण चालणार, IT पण चालणार, AI पण चालणार. असे तुम्ही 300 चॉईसेस भरू शकतात. भरपूर चॉईसेस आहे तुमच्याकडे, भरपूर चॉईसेस आहे. ठीक आहे, मग ऑप्शन्स फॉर्म्स कसे भरायचे. सर्वात पहिली स्टेप्स, सर्वात आवडते कॉलेज प्लस ब्रांच, याला प्रिफरन्स नंबर पहिले द्यायचा. स्टेप दुसरे आवडते, प्रिफरन्स सेकंड. ठीक आहे, तिसरे प्रिफरन्स. अशा प्रकारे ड्रीम कॉलेज, बेस्ट, बेटर, गुड, सेफ कॉलेज भरत जावे. ठीक आहे, कोणत्या आधारावर प्रिफरन्स. बघा तुमची ब्रांच प्रिफरन्स, कॉलेज प्रिफरन्स, प्लेसमेंट, लोकेशन, फीज, हॉस्टेल, प्रिव्हियस इयर कट ऑफ, हा सगळा ट्रेंड बघून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ही चूक करायची नाही तुम्हाला. कट ऑफ कधीच वाढत्या क्रमाने भरू नका. येतं लक्षात. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये भरू नका. मित्रांनी भरले म्हणून तसे भरू नका. रॅन्डम चॉईसेस भरू नका. लक्षात ठेवा, प्रिफरन्स म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त कोणते कॉलेज प्लस ब्रांच हवे आहे याचा क्रम आहे. ठीक आहे, कट ऑफ हा पात्रता एलिजिबिलिटी ठरवतो, पण तुम्हाला कॉलेज कोणते पाहिजे हा तुमचा प्रिफरन्स ऑर्डरच तुमचे कॉलेज नक्कीच तुम्हाला ठरवून देणार. तुमचे पर्सेंटाईल तर आपल्याला बदलता येणार नाही, पण योग्य प्रिफरन्स ऑर्डर भरून जर त्याचा आपण जर पर्सेंटाईलमध्ये अधिक जर चांगले मिळण्याची संधी वाढवत असो, त्यामुळे ऑप्शन्स फॉर्म भरताना प्रत्येक चॉईस तुम्हाला विचारपूर्वक भरणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे कॉलेज आणि ब्रांच कॉम्बिनेशन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि कसे तुम्ही 300 पर्यंत प्रिफरन्स भरू शकता, या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या अंतर्गत कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.